नमस्कार मंडळी, मी अपेक्षा तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. सध्या चालू होतं 2025. सकाळी सकाळी लवकर उठलो आणि आवरायला घेतलं. आज तसं काही जास्त काम नव्हतं, नाश्ता वगैरे काही करायचंच नव्हता, म्हणून फक्त चहा पाणी करण्याचा बेत ठरला होता. सगळ्यांना आंघोळ्या वगैरे घातल्या, लेकरांचा आवरला आणि स्वतःचं देखील आवरून घेतलं. चहा पाणी सगळ्यांना केलं आणि नंतर घरं वगैरे बंद करून आम्ही निघालो जाण्याच्या दिशेने. आता आम्ही नेमकं कुठं जात आहोत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. दीवसुद्धा इकडे रेडीच होती. दिदू आणि शिवम खाली जाऊन बसले होते. आम्ही दोघींना थोडा वेळ लागला. दिवचं बरंच सामान सोबत घ्यावं लागतं कुठं जायचं असलं की. तरी मी आज काही खाण्यासाठी घेतलंच नव्हतं, कारण जेव्हा मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी गेलो होतो आम्हाला खाण्याची खूप जास्त व्यवस्था होती, म्हणून यावेळेस वाटलं नको, काही खायलाच घेऊन जायला नको. सगळ्यांनी गाडीमध्ये बसलो आणि जायला निघलो. आता शिवमने आपलं सीट पुढे बुक केलं होतं. मी तर नेहमी मागेच बसते, पण दीदीला पुढे बसायचं होतं, पण ती पण मागे बसली. शिवम थोडा पुढे बसला. थोड्या वेळाने दिवू लगेच झोपायला गेली, कारण सकाळी सकाळी लवकर उठली, त्याच्यामुळे तिला काही झोपावर येण्याशी झाली होती. ज्या जागेवर आम्हाला जायचं होतं त्या जागेवर पोचल्यानंतर थोडंसं खेळलो, कारण बाळूभैयाची गाडी काही अजून आलीच नव्हती. थोडासा इथंच टाईमपास केला आणि त्याच्यानंतर ते आल्यानंतर मग मात्र मध्ये गेलो. तर तुम्ही बघू शकता हे इमॅजिका पार्क. इथे 3 थीम आहेत. एका थीमला आम्ही फक्त जाणार होतो, जे की बाळूभैयाच्या कंपनीमधलं फॅमिली ॲन्युअल फंक्शन डे होतं. सगळ्यात अगोदर तर सगळ्यांचं तिकीट वगैरे त्यांच्याकडे होतं, ते घेतलं. बँड वगैरे बांधल्यानंतर पोचलो मध्ये पोचल्यानंतर खूप सुंदर असा सगळीकडचा नजारा होता. तिथंच एका कोपऱ्यामध्ये म्हणजे एका साईडला त्यांनी त्यांचं इंट्रोड्यूस करण्यासाठी छोटंसं स्टेज बनवलं होतं. खूप मस्त असं त्यांनी सगळ्यांचं एंटरटेनमेंट केलं आणि सगळ्यामधला उत्साह देखील वाढला. सगळ्यांनी इथं आल्यानंतर आपल्या सेफ्टीसोबत सगळं पार्क एन्जॉय करा असं त्यांनी सर्वांना सांगितलं. त्याच्यासोबतच इथं चिल्लर पार्टीची चांगली अशी एंटरटेनमेंट त्यांनी केली होती. सोबत त्यांच्या मम्मी पप्पाची सुद्धा एंटरटेनमेंट केली होती आणि थोड्या वेळानंतर नंतर तिथनं सुट्टी दिली. त्याच्यानंतर आम्ही लागलो पार्क फिरायला. आता नवीन सगळं होतं, बघण्यासाठी एकदम छान असं वाटत होतं. सगळीकडे खूप सुंदर सुंदर नजारे होते. जहाज, इकडे पाणी, वेगवेगळे राईड, ज्या की आम्ही पहिल्यांदा बघितलं होतं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असला इथं नजारा होता. सगळं असं कार्टूनमधल्यासारखं वाटत होतं. हे जे होतं ते मला एकदम छान आणि मस्त दिसत होतं. थोडे थोडे सगळ्यांनी फोटो काढून घेतले. आता जिथं जातो तिथं आपलं फोटो सेशन तर होतंच, पण ऊन इतकं चेहऱ्यावर यायला लागलं होतं की फोटो काय छान निघत नव्हते. त्याच्यानंतर दिवला ओढत घेतला आणि समोर चालले गेलो. जे मागचा नजारा होता तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान दिसत होता. मला तर एकदम कार्टूनमधल्यासारखा दिसत होता, कारण मी कार्टूनमध्ये असे नजारे नक्की बघितले होते. थोडासा धबधबासारखं इथं केलं होतं आणि तिथं वॉटरसाठी केलं होतं. त्याच्यामधून गुफा होती, त्याच्या गुफेतून नंतर निघलो, कारण आम्हाला नेमकं कुठे जायचं होतं स्टार्टिंगला आम्हाला देखील समजलं नाही. सगळे त्यांच्या कंपनीतले होते, पण सगळे फॅमिलीसोबत असल्यामुळं सगळे आपल्या आपल्या रस्त्याने निघून गेले. मग आम्ही पण आमच्या रस्त्याने निघालो. हळूहळू राईडच्या दिशेने निघालो. खूप साऱ्या राईड त्यांनी इथं अलाव केल्या होत्या. जवळजवळ 25-30 राईड इथं त्यांनी अलाव केल्या होत्या. या दिवसभरात जितक्या आपल्याला होतील तितक्या आम्ही करणार होतो. सगळ्या राईड खूप जास्त इंटरेस्टिंग होत्या आणि खूप जास्त भीतीदायक पण होत्या. पहिल्यांदाच आम्ही बघत होतो, त्याच्यामुळं जरा नवीन आणि छान काल्पनिक असं होतं. इमॅजिका जसं नाव ठेवलं आहे, इमॅजिका जसं नाव आहे तसं सगळं इमॅजिन करण्यासारखं होतं. आता ही होती ती पहिली राईड ज्याच्यासाठी आम्ही लाईनला थांबलो होतो. मुलांना तसं इथं अलाव नव्हतं, पण मग मोठ्यांना फक्त आलं होतं. पण आता मुलं आमच्यासोबत होते, पण राईडला थांबायचं का नाही आम्हाला सगळ्यांना प्रश्नच पडला होता. पण आम्हाला राईड करायचीच म्हणल्यानंतर काहीतरी ऑप्शन निघणारच होतं. त्याच्यामुळं आम्ही राईडला लाईनमध्ये थांबलो. आता दीदीला म्हणल्यानंतर दीदी नकोच म्हणायला लागली. मुलांना सोबत घेऊन इथे लाईनला थांबलो आणि जसंच आमचा नंबर जवळ येतो आहे तसं दीदीकडे दोघं लेकरांना दिलं आणि आम्ही मध्ये गेलो. आता शिवमला बसू देतात की नाही हा मोठा प्रश्न पडला होता. पण राईड करून आल्यानंतर शिवमने मात्र डेंजर धिंगाणा घातला असता असं वाटत होतं, पण त्यालाही बसू दिलं. ही राईड मस्त झाली बरं का. तशी जास्त वाटते, पण बसल्यास एवढी काय वाटत नाही. वरती जाताना काय वाटत नाही, खालती येताना थोडंसं कसतरी होतं, पण बसल्यास होऊन जाते. एकदम 1 ते 2 मिनटाची राईड असते. शिवम आणि दिवू इथं बसले होते.
आणि त्याच्यानंतर ही राईड करायला शिवम आणि शिवमचे पप्पा गेले, कारण आम्ही याच्यानंतर जाणार होतो एकदम मोठी अशी राईड करण्यासाठी, जी की त्यांना खूप भीती वाटत होते. तिकडं न जाता इथं छोट्याशा राईडमध्ये ते बसले होते, पण आम्हाला मात्र इथं काय बसायची इच्छा नव्हती, म्हणून आम्ही सगळेजणं थांबलो राईडला. त्याच्यानंतर आम्ही जवळजणं मागं थांबलो आणि सगळ्यांना पहिल्यांदा नंबर भेटला. आता आम्हाला दोघांना जावं की नाहीच वाटत होतं, पण आम्ही पण तसंच जाऊन बसलो. आयुष्यामध्ये पहिल्यांदा अशा काही ठिकाणी मी बसत होते जे मी कधीच विचार केला नसेल, आणि खूप भीतीदायक पण होतं बरं का. आपल्याला भीती वाटते कारण आपण पहिल्यांदाच बसत आहोत म्हणून, पण जे रोज आपण मोबाईलला वगैरे बसतो ना, ते बघताना मात्र एकदम छान वाटते. पण बरं झालं आम्ही ह्या राईडची सगळी मज्जा घेतली, कारण परत आपल्याला कधी याच्यामध्ये भेटेल की नाही काही सांगता येत नाही. त्यावेळी ते तुम्ही तर येणार आहेत. ही राईड करून आल्यानंतर मात्र 2 मिनिटासाठी अंगामधली सगळी शक्ती जणू काय गेली होती. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट निघलो जेवणासाठी. दिवा आणि शिवम मस्त अशी मज्जा करत तिथं चालले होते. आता जे समोर दिसते तिथं आमची जेवणाची तयारी केलेली होती. सगळ्यांसाठी कंपनीतल्या तिथं जेवायसाठी होतं. आता फिरून फिरून आल्यानंतर सगळ्यांना मात्र चांगली भूक लागली होती, म्हणून डायरेक्ट जेवणाच्या दिशेनेच निघालो. रस्त्यात जाता जाता थोडेफार फोटो घेतले सगळ्यांनीच, आणि फायनली पोचलो जिथं आमची जेवणाची लाईन होती तिथं. इथं आल्यानंतर थोडीशी नंबर जरा जास्तच लागले होते, म्हणून जवळच काही 2-3 भालू होते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले. मस्त अशी मज्जा येत होती सगळ्यांना, कारण सगळं नवीन नवीन बघून सगळ्यांना छान असं वाटत होतं. तर या 2 भालू संघ सगळ्यांचे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही पोचलो जेवणासाठी. जेवणात मस्त अशी मेजवानी होती, जे घ्यायचं ते घ्या, जे खायचं ते घ्या, आणि खूप काही आयटम होते व्हेज आणि नॉनव्हेज. सगळ्यांना जेवायला बसलो. सगळ्यांना काही सोबत जागा भेटली नव्हती, काय खावं आणि काय नको असं झालं होतं. सगळ्यात अगोदर तर व्हेज घेतलं आणि नंतर नॉनव्हेज पण घेतलं. सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त सगळे टम्म भरलेले होते. जाता जाता दुसऱ्या राईड करत चालत निघालो. मग इथं शिवम आणि दिव इथं बसले. आता इतकं सुंदर आणि छान वाटत होतं, असं वाटत होतं आपण पण बसावं. एकदम ताजसारखा याचा आकार होता, खूप छान आणि कार्टूनमधल्यासारखं दिसत होतं बऱ्यापैकी. खूप मस्त होतं. ते दोघंजण खेळून आल्यानंतर मी इकडं थोडं लेकरं सांभाळतच बसले. बाळूभाई याला जे कंपनीमधून गिफ्ट भेटलं होतं ते देऊन एकदम असं कुत्र्यासारखं फाडलं होतं. तिला नको नको म्हणताना सुद्धा हॅपी हॅपी करत फाडत होती. सगळेजणं मध्ये गेले होते, जे की इथं जहाजाची राईड होती. खूप मस्त असं मधला नजारा होता, पण मी नंतर सगळ्यांच्या शेवटी गेले, कारण मला जायची तशी इच्छा नव्हती. थोडा वेळ निवांतच बसले होते, पण सगळेजण राईड करून आणलं धनाने, पण मला घेऊन गेले की खूप छान आणि मस्त होतं. मध्ये ह्याच्या खूप छान असे डायनासोर होते आणि एकदम जंगल टाईपमध्ये होतं. खूप छान असा नजारा होता, बघताना एकदम छान असं वाटत होतं. एकदम काळोख होता आणि आधीमध्ये असे प्राणी होते. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर होतं. हे सगळं जहाजाने हळूहळू फिरवल्यानंतर इथून मात्र डबाक्षिणी पाण्यात पडणार होतं. हे सगळ्यात जास्त मस्त असं वाटत होतं. मी जेव्हा बाहेर होते तेव्हा मला मध्ये काय होतं हे माहीत नव्हतं, पण हे जे बाहेर पडताना दिसत होते मला तेवढंच दिसत होतं. एकदम अंग भिजून जात होतं
आणि ढपकन इथं जहाज पडत होतं. वाट बघून बघून मी त्यांचे खूप जास्त व्हिडिओ काढले. कधी येतील या वाटामध्ये. ह्यांच्यासोबत दुसऱ्यांचेसुद्धा खूप जास्त व्हिडिओ निघले. सारखंच व्हिडिओ काढत इथं उभा टाकले होते आणि फायनली ते आले होते. आता यांना काय सगळ्यांना एकाच जहाजात एंट्री नाही भेटली वाटतं. आमच्यासारखंच झालं. एक जण समोर आले आणि काही बाकीच्या मागच राहिले. आता ह्यांनी उतरून आल्यानंतर मात्र मला पळतच घेऊन गेले आणि मी सुद्धा ही राईड केली. खूप मस्त आणि मजेदार होती. आणि त्याच्यानंतर ही लास्टची राईड होती. आम्ही निघालो घरच्या साईडला. खूप छान इथं गाड्या जात होत्या. त्या गाड्यांचा थोडासा व्हिडिओ घेतला की ते इमॅजिंग असं होतं सगळं. बघून खूप छान असं वाटलं. त्याच्यानंतर इथं लास्टला होता वॉटर शो. खूप छान आणि मस्त होता. छान असं म्युझिकवर पाणी आणि हे रात्रीचा नजारा खूप छान आणि खूपच मस्त दिसत होता. खरं तर इथं गेल्यानंतर मस्त अशा सॉन्गवर इथं पाण्याचा डान्स होता. आता ते सॉन्ग इथं लावलं असतं पण कॉपीराईट आलं असतं म्हणून मी इथं ते हाईड केलं आहे. आणि खूप छान असा रात्रीचा नजारा सगळेजण इथं बघायला होते. आणि तुम्ही बघू शकता किती जास्त अशी गर्दी होती आणि एकदम सुंदर असं ह्याचं ताजमहलसारखं दिसत होतं. बघून अशी मज्जाच येत होती. ते गाणे ऐकून देव मस्त असा डान्स करत होते. आता आमची जाण्याची वेळ जवळ आली होती कारण उशीर व्हायला लागला होता. आम्ही तर गाडीने येणार होतो पण काळू भैया आणि त्यांच्या बसेस होत्या म्हणून हे थोडंसं मी बघितलं आणि लगेच आम्ही जाण्याच्या दिशेने निघलो. जाता मात्र इतका छान नजारा डोळ्यामध्ये भरून घेतला. खरं तर आयुष्यामध्ये अशा ठिकाणी आपण कधीतरी जातो असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि एका मस्त अशा ठिकाणावर आज आम्ही फिरायला गेलो होतो. खूप छान आणि मज्जा आली. खोपोलीमधील हे अमेजिका पार्क खूप सुंदर आहे. इथं 2-3 थीम आहे. तुम्हाला पण जायचं असेल तर फॅमिलीसोबत नक्कीच जाऊ शकता. तिकीट पण भरपूर आहे म्हणा. आपल्यासारख्याला सारखं जाणं होत नाही पण छान आहे. पैसे आपले वसूल होण्यासारखं हे पार्क होतं. आम्हाला तर फ्रीमध्ये भेटलं होतं. बाळोबायाची कृपा म्हणायची. जेवण वगैरे सगळंच मस्त आणि मजेदार होतं.